श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो. आई हा शब्द उच्चारला की मायेचं सावट, त्यागाचं प्रतीक आणि अपार शक्तीचं रूप आपल्या डोळ्यांसमोर येतं. आई आपल्या लेकरासाठी काय करत नाही, स्वतः उपाशी राहते पण बाळाला भरवते. रात्रंदिवस मेहनत करून शिक्षण देतो, पण तरीही एक प्रश्न सतावत राहतो, माझ्या बाळाचं भवितव्य उजळेल का? अभ्यास करूनही यश का मिळत नाही? नोकरीसाठी इतके प्रयत्न करूनही अपयश का येतंय? आजचा हा व्हिडिओ त्या सर्व मातांसाठी आहे ज्यांच्या डोळ्यात काळजी आहे आणि मनात आशा आहे. 2 माघ गणेश चतुर्थीचं महत्व. माता भगिनींनो, येणारी 5 फेब्रुवारी 2026 गुरुवार माघ गणेश चतुर्थी. हा दिवस फक्त तिथी नाही, हा दिवस आहे भाग्य जागवण्याचा. पुराणांनुसार माघ महिन्यात केलेली गणपती उपासना साध्या उपासनेपेक्षा 100 पट फळ देते. आणि जेव्हा चतुर्थी गुरुवारी येते तेव्हा गुरु आणि गणपती दोघांची कृपा एकत्र मिळते. 70 वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून आलाय. या दिवशी आईने केलेली प्रार्थना थेट बाप्पाच्या चरणी पोहोचते. 3 आईच्या प्रार्थनेची शक्ती. मुलांनो, देवाला कोणतीही प्रार्थना आवडते, पण आईच्या डोळ्यातील अश्रूंनी केलेली प्रार्थना देव कधीच फेटाळत नाही. रामाला वनवासातून परत आणणारी कौसलेची प्रार्थना असो, कृष्णाचं रक्षण करणारी देवकीची तळमळ असो, आईच्या हाकेत वेगळीच शक्ती असते. 4 आवश्यक साहित्य. तू दिलेलंच वापर. शुद्ध हळद, 21 दुर्वांच्या जोड्या, हिरवे मूग, पिवळा कागद, अष्टगंध केसर, लाल धागा. 5 उपाय. 1 अभ्यासातील प्रगती. तुझा उपाय जसाच्या तसा, पण भावनिक शब्दात. कागदावर नाव लिहिताना काय भावना ठेवायची? मंत्र म्हणताना आईने काय मनात मागायचं? 6 उपाय. 2 नोकरी व करिअरसाठी मौन उपाय. मौन का गरजेचं आहे? दुर्वेचं आध्यात्मिक महत्व. गुळाचा खडा गोड परिणाम. दरवाजाशी उभं राहण्याचं कारण. 7 उपाय. 3 तिलकुंद दीप. 7 दिव्यांचं रहस्य. काळी मिरी नकारात्मक शक्ती कशी शोषते? घरात बदल कसा जाणवतो? 8 उपाय. 4 नाभी स्पर्श विधी. आईचा स्पर्श औषध. बीजमंत्राचं महत्व. आईने हा उपाय करताना काय भावना ठेवायची? 9 उपाय. 5 सिद्ध सुपारी विधी. 7 गाठी 7 अडचणी. सुपारी म्हणजे अडचणींचं बंधन. मुलाच्या जवळ ठेवण्याचं महत्व. अचूक शुभ वेळ. माता भगिनींनो, लक्षात ठेवा, 5 फेब्रुवारीला सकाळी 6:11 ते 6:12. हा 1 मिनिटाचा अत्यंत दुर्मिळ काळ आहे. या 1 मिनिटात गणपते नमः मनात म्हटल्यास हा उपाय वाया जात नाही. राहू काळाची सूचना. दुपारी 2:30 ते 3:30 टाळा. आजचा हा व्हिडिओ आईच्या काळजीतून जन्मलेला आहे. जर एकाही आईचं बाळ या उपायामुळे पुढे गेलं तर माझा हा प्रयत्न सफल झाला असं मी मानेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर स्वामी समर्थ कमेंट कर. हा व्हिडिओ किमान 1 आईला शेअर कर. बाप्पाच्या कृपेसाठी लाईक करायला विसरू नको.